नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारी आणि झणझणीत अशी रेसिपी। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण सर्वात प्रथम सुके मसाले बघून घेऊया। 1 चमचा मी शाई जिरं घेतलेला आहे, 2 चमचे मी आपलं जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा बडीशेप, 20 ते 25 काळी मिरीच्या पाही घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर 3 ते 4 लवंग, 1 मोठी मटन वेलची, 2 हिरवी वेलची, 1 इंचाचं दालचिनी, थोडं 2 मोठे चमचे मी धणे घेतलेले आहेत, खसखस 1 चमचा आणि 1 चमचा तीळ घेतले। त्याचबरोबर मी इथे 10 ते 12 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि अर्धा इंचाचा मी आलं घेतलं, त्याचे छोटे तुकडे केले। आता आपण काय करणार आहोत, इथे मी 2 मोठे चमचे तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल यासाठी। आता आपण याच्यात हे सर्व मसाले टाकून घेऊया। फक्त हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला एकत्रच टाकायचं आहे, फक्त हे जळता कामा नये याची आपल्याला दक्षता घ्यायची आणि हे छान व्यवस्थित तेलावर आपण थोडा मंद आचेवरती भाजून घेऊया। हे व्यवस्थित आपण आता छान मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं, जास्त जाळायचं नाही। आता आपण गॅस बंद करूया आणि हे साईडला घेऊया। आणि आता आपण कांदा आणि खोबरं आपण गॅसवरतीच भाजून घेणार आहोत। आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, हा कांद्याचा जो देठ आहे तिथे अशी व्यवस्थित स्लिट मारून घेणार आहोत। छान व्यवस्थित दोन्ही बाजूने करून घ्यायचं आहे आणि मग हा कांदा ह्याच्यावरती तुम्हाला साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता। त्याला गॅसवरती छान रोस्ट करून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित काळा होईपर्यंत हे असं काढून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी हे बाकीचे पण कांदे केलेले आहेत। आता आपण हे व्यवस्थित गॅसवरती भाजून घेऊया। बघूया आपण झालंय का। असंच आपल्याला सगळ्या बाजूने रोस्ट करून घ्यायचे आहेत हे सगळे कांदे। मागच्या बाजूने पण आपण व्यवस्थित रोस्ट करून घेऊया। पाहू शकता छान रोस्ट झाले आहेत। आपल्याला गावी कसं चूल असल्यामुळे आपण चुलीत डायरेक्ट हे कांदे टाकून भाजून घेऊ शकतो आणि हे असे भाजल्यामुळे ना त्याला चुलीवरची एक चांगली चव येते आणि हा जो मसाला आहे त्याला रंग सुद्धा चांगला येतो। आता अशाच प्रकारे आपल्याला आपलं सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर आपण हे सुरुवातीला आता भाजून घेतलंय, आता आपण याच्यावरती सुकं खोबरं ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण हे सुकं खोबरं सुद्धा भाजत ठेवलं होतं। हे छान आता आपलं सुकं खोबरं भाजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे थोडंसं असं पलटून थोडं अजून भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याचा रंग थोडा चेंज झाला पाहिजे। अशा प्रकारे हे 2 मिनिटं अजून भाजून घेऊन मग आपण हे वाटून घेऊया। आणि आपण तशी मगाशी कट मारली तशी कट मारून घेऊया आणि थोडं थंड होऊ देऊया, जेणेकरून हे व्यवस्थित वाटता येईल आपल्याला। हे पाहू शकता हे छान व्यवस्थित आपलं भाजून झालं आहे। हे आपण सुकं खोबरं सुद्धा छान भाजून घेतले। हे ना थोडंसं आपण कापून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडं थंड होईल आणि कापताना ना थोडं सावकाश कापा, कारण की हात भाजेल त्यासाठी, कारण की खूप गरम असतं। गरम आहे ना, आता आपण डायरेक्ट गॅसवरून काढलं आहे, तर असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेऊया आणि हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे वाटायला सुद्धा बरं पडेल आपल्याला, जास्त मोठे तुकडे करायचे नाही आहेत, असे छोटे छोटे तुकडे करूया। पाहू शकता हे कसं बघा आतमध्येपर्यंत भाजलं गेलं, असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे।
आतपर्यंत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आता आपण हे सगळं भाजलेला कांदा आणि खोबरं टाकलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं, ते मी मगाशी त्याचे तुकडे करून ठेवले होते, ते आपण टाकूया। अर्धी कवड आहे ही। आणि याच्यामध्ये आपण मगाशी जो खोबरं आहे मी छोटी अर्धी कवड घेतली होती, म्हणजे छोटी म्हणजे एकदम छोटी, माझ्याकडे छोटा नारळ होता त्याच्यामधली मी अर्धी कवड घेतली आहे। मगाशी जे आपण भाजून ठेवलं होतं मसाला, तो सर्व मसाला आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एकदम बारीक, एकदम म्हणजे एकदम बारीक आपण हे वाटण वाटून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पाणी आपल्याला खूप कमी टाकायचं आहे। वाटण व्यवस्थित एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी कमी टाकून। मी आता एक मोठा टोप घेतलाय, त्याच्यामध्ये आता आपण तेल तापत ठेवलंय। मी हे 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला जरा जास्तच टाकायचं आहे, कारण आपण मिसळ बनवतो आणि मिसळीला तर्री येणं जास्त गरजेचं आहे। जसं मिसळीमध्ये जास्त तेल टाकावं लागतं, तसंच आपल्याला पावभाजीमध्ये बटर जास्त टाकावं लागतं। त्यामुळे मिसळीला तळी येण्यासाठी आपल्याला हे 3 ते 4 चमचे आपण तेल टाकलंय। त्याच्यामध्ये आता ते व्यवस्थित आपण गरम करून घेऊया। आता तेल आपलं छान तापलंय, त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा आहे, मोठा कांदा चिरून घेतलाय, तो आता आपण व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत। आता आपला कांदा छान गुलाबी झालाय। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। आम्ही 1 मोठा चमचा लाल मसाला टाकते, आपला लाल तिखट मसाला। आणि मी हे 2 मोठे चमचे अगोदरच मापून ठेवलेला आहे कांदा लसूण मसाला, तो आपण पूर्ण टाकणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा आपण ही एवढी हळद टाकणार आहोत। आपल्याला हा एवढा टेबलस्पून चमचा टाकायचा आहे, एवढा मोठा चमचा टाकायचा आहे। आता हे आपण व्यवस्थित छान कांद्याबरोबर एकत्र भाजून घेऊया। कांदा आणि हे कांदा लसूण मसाला, लाल मसाला आणि आपली हळद कांद्याबरोबर छान भाजली गेली पाहिजे, त्यामुळे तरी पण छान यायला मदत होते। आता आपण याच्यामध्ये ना एकदम छान गरम केलेलं पाणी घ्यायचं, थोडंसं टाकायचं, का म्हणजे जे आपण मसाले टाकले हे जळता कामा नये, जळल्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच लागेल। त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून हे छान भाजून घेऊया। आता आपला मसाला छान भाजून झाला आहे, छान तेलसुद्धा सुटलं आहे। आपण मगाशी जे वाटप कांदा लसूण वगैरे, जे कांदा खोबरं वगैरे जे होतं ना, त्याचं वाटप आपण बनवून घेतलं आहे, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे वाटप मी किती छान बारीक वाटलं आहे, एकदम रवा वाटायचं आपल्याला हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण वाटप। सर्व वाटप व्यवस्थित आपल्याला टाकून छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल, तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेऊया याला। तुम्ही पाहू शकता आता आपला हा मसाला छान खरपूस भाजून झाला आहे। 5 ते 7 मिनिटं आपली होऊन गेली आहेत आणि हा छान खरपूस भाजून झाला आहे। हा असा भाजायचा ना आपल्याला की आजूबाजूच्यांना पण ठसका लागला पाहिजे, इतका छान आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये उकडलेले जे मूग आहेत आपण 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। मूग आणि मटकी हे मिश्रण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तीन शिट्ट्यांमध्ये आपली मूग मटकी छान शिजली आहे। वाटपामध्ये ही मूग मटकी छान एकत्र मिश्रण करून घेऊया। आता हे आपलं वाटपाबरोबर छान एकजीव झालेला आहे मूग आणि मटकी। मी मूग मटकी रात्रीच ठरवलं होतं म्हणून मी डायरेक्ट रात्री भिजत घातलं आणि हे केलं आहे। तुम्हाला जर मूग मटकीमध्ये दोन्ही मोड आलेले घ्यायचे असतील ना तर मोड आलेले घ्या, कारण की काय त्याची एक चव वेगळीच छान सुंदर लागते। आपण हे आता डायरेक्ट करायचं होतं म्हणून मी रात्री भिजत टाकून केलं। आता आपण ह्याच्यामध्ये ना चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर भुरभरून हे परत मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे वाटप केलं होतं त्याच वाटपाचं मी उरलेलं पाणी टाकून घेते।
यात आता आपल्याला 2 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला जास्तच टाकायचं आहे आणि त्याला तरी येणार नाही व्यवस्थित। आता हे आपण व्यवस्थित परत एकजीव करून घेऊया। छान उकळी आली आहे। आपण ह्याच्यामध्ये 1 टोपभर गरम केलेलं पाणी ओतणार आहोत आणि याला तरी सुद्धा छान येईल आणि ते छान शिजेल त्याच्याबरोबर। आता हे एकदम व्यवस्थित आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आणि हे असंच उकळी यायला ठेवून देऊया। झाकण मारून त्याच्यावर आपण याच्यावरती झाकण पूर्ण असं लावणार नाही आहे, थोडंसं असं ओपन ठेवायचं आहे जेणेकरून याला तरी येईल। आता आपली ही 10 मिनिटं झालेली आहेत। आपली उसळ तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर त्याला तर्री सुद्धा आली आहे। आता ही आपण बाजूच्या गॅसवर उतरवून ठेवणार आहोत आणि ह्यावर आपण बटाट्याची सुक्की भाजी करून घेणार आहोत। चला तर आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। तर मी मगाच्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। आता याच्यामध्ये आपण राई टाकून घेऊया। ती छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकूया, थोडंसं 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या त्या टाकल्या। आता आपण छान व्यवस्थित परतून घेऊया लसूण थोडीशी लालसर होईपर्यंत। आपली लसूण छान ब्राउनिश झाली आहे। याच्यामध्ये आपण आता थोडंसं हिंग टाकूया आणि त्याच्यात मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला होता तो टाकूया आणि छान परतून घेऊया। हा थोडासा गुलाबी लालसर होईपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हा पातळसर कापून घ्यायचा, छान येते भाजीला टेस्ट पण छान येते आणि लवकर भाजला जातो तो आणि बटाट्याबरोबर तो छान मिक्स सुद्धा होऊन जातो। तर थोडासा गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित गुलाबी झाला आहे। मगाशी मी मिरची टाकणं माझ्याकडनं राहून गेलं होतं आणि मी तुम्हाला सांगायचं पण राहून गेलं। आता मी मिरच्या टाकल्या आहेत 2 बारीक चिरून, आपण थोड्याशा व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये बटाटा हातानेच क्रश करून टाकणार आहे। हे असं टाकल्यामुळे बटाट्याची भाजी अजून छान लागते, व्यवस्थित मिक्स सुद्धा होते। थोडंसं एकदम पण क्रश नाही होत आणि एकदम पण मोठे तो हे राहत नाहीत तुकडे त्याचे। हे मी 4 मोठे बटाटे घेतले आहेत। आता आपण छान मिक्स करून घेऊया। बघू शकता किती सुंदर रंग आला आहे याला भाजीला आणि सुगंध सुद्धा सुंदर येतोय। ही अशी सुक्की भाजी बनवायची आहे आपल्याला आपल्या उसळीबरोबर। किती सुंदर आपली बटाट्याची भाजी बघा चटपट तयार झाली आहे आणि कलर सुद्धा सुंदर आला। आता आपण याच्यावरती कोथिंबीर पेरून घेऊया। किती सुंदर दिसते ना। आता आपली तुम्ही बघू शकता किती सुंदर तर्री आली आहे आणि आपली उसळ सुद्धा रेडी झाली आहे। आपण ह्यावर सुद्धा थोडी कोथिंबीर पेरून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। अशा प्रकारे आपली उसळ तयार झाली। चला तर आपण आता ती सर्व करूया। बटाट्याची भाजी मी सुरुवातीला टाकून घेतली आहे आपल्या बाउलमध्ये। त्यानंतर उकडलेले मूग मी अगोदरच साईडला काढले होते ते आपण थोडेसे टाकून घेऊया त्यावर।
बारीक चिरून घेतलेला आहे मी कांदा, तो त्यावर टाकलेला आहे आणि छान फरसाण त्यावर आपण थोडंसं पेरून घेऊया। आता छान वाफाळलेली उसळ आपण त्यावर टाकून घेऊया। त्याचबरोबर थोडीशी तर्री सुद्धा टाकून घेऊया त्यावर। आता त्याची चव वाढवण्यासाठी मी थोडासा छान लिंबू पिळून घेतला आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर आपण पेरून घेऊया। रविवारचा दिवस आणि बाहेर पडणार हा मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर झणझणीत असा मिसळपावाचा बेत। तुम्ही सुद्धा असा मिसळपावाचा बेत एकदा करून बघा। तुम्हाला मी ही बनवलेली मिसळ कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही कोणी जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।